देवाने प्रत्येकाला आयुष्यात सुख दिलंय, तसंच दुःख पण दिलंय. तरी जेव्हा आयुष्यात प्रॉब्लेम येतात तेव्हा असं वाटतं की देवाने सगळ्यात जास्त दुःख मलाच दिलंय. माझ्याच आयुष्यात सगळ्यात जास्त दुःख आहे. अशी वेळ प्रत्येकावर येते जेव्हा आपण स्वतःवरच नाराज असतो. ह्यावरून एक प्रसंग आठवतो. मधल्या काही काळात अशाच काही प्रॉब्लेममुळे मी सतत डिप्रेस्ड असायचे. एकटे असायचे, खूप जास्त विचारात असायचे, कोणाशी फार बोलत नव्हते. एकदा माझे आईवडील चहासाठी खालीच राहणाऱ्या पतंगे काका काकूकडे जाणार होते. मला पण खूप आग्रह करत होते सोबत चलण्यासाठी, कारण त्यांना पण दिसत होतं की मी फार कोणाशी बोलत नव्हते, माझं काहीतरी बिनसलंय. म्हणून मला बरं वाटावं म्हणून आईने खूप जबरदस्ती केली आणि शेवटी मला समजावून ती घेऊन गेली. त्यांची फॅमिली खूप मजेशीर आहे. काका काकू तर खूपच भारी आहेत. त्यांच्या इथे जाऊन मला थोडं बरं वाटलं. सगळेजण छान गप्पा मारत होते. पण मनात राहून सारखा तोच विचार फिरत होता. आपल्या आयुष्यातच असं का? आपल्यालाच एवढे प्रॉब्लेम्स का? सारख्या त्याच गोष्टी डोक्यात फिरत होत्या. त्यामुळे माझं काही फार मन लागत नव्हतं. काका सगळ्यांशी बोलत होते. अचानक त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्यांनी मला विचारलं, काय झालं? कसला विचार करतेय? मी म्हणाले, काही नाही, कुठे काय. पण काकांनी बरोबर ओळखलं, काहीतरी झालंय. ते मला म्हणाले, मी तुझ्यासाठी एक गाणं म्हणतो, ते लक्ष देऊन ऐक. मी म्हणाले, ठीक आहे. त्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली. दुनिया में कितना गम है और मेरा कितना कम है. हे गाणं त्यांनी माझ्यासाठी बोलले. त्याच्यानंतर मला त्यांनी त्याचा अर्थ विचारला. त्यावेळी मी इतकी टेन्शनमध्ये होते की मला सांगता आलं नाही. त्यांनी मला या गाण्याचा अर्थ सांगायला सुरुवात केली. याचा अर्थ असा की जगात खूप दुःख आहे आणि प्रत्येकाला आहे. असं कोणी नाही की ज्याला दुःख नाही. पण आपण नेहमी असा विचार करून खुश राहायचं की जगात तर एवढं दुःख आहे, त्याच्यासमोर माझं दुःख काही नाही. लोकांना एक वेळ खायला मिळत नाही. करोनाच्या काळात तर लोकांकडे पैसे असून त्याचा उपयोग करू शकत नव्हते. काही लोक तर दिवस उपाशी राहतात. अजून पण रस्त्याने आपण जातो तेव्हा किती लोक रस्त्यावर झोपलेले असतात, कोण भीक मागतात. त्यांच्या मानाने देवाने आपल्याला तर चांगलंच आयुष्य दिलंय ना. खरंच काकांचं हे म्हणणं ऐकून माझी विचार करण्याची पद्धतच बदलून गेली. आपण कधी छोट्या गोष्टींना पण एवढं मोठं करून घेतो की हसणं बोलणं विसरून जातो. हे विसरून जातो की देवाने आपल्या डोक्यावर छत तरी दिलंय, काहींना तर ते नाही. उलट आपल्या आयुष्यात येणारे प्रॉब्लेम इतरांच्या तुलनेत खूप कमी आहे असा विचार करून प्रॉब्लेमना सुद्धा पॉझिटिव्हली घेऊन शांत डोक्याने सोडवायला हवं. काकांनी दिलेली ही शिकवण माझ्या कायम लक्षात राहिली. आज पण आयुष्यात कोणताही मोठा प्रॉब्लेम आला तर मी हेच गाणं ऐकते. दुनिया में कितना गम है और मेरा कितना कम है.